पुढची बातमी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अगदी रंगतदार वळणावरती आली आहे। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि काँग्रेसमध्ये झालेल्या युतीमुळे जिल्ह्यातलं राजकीय वातावरण तापलंय। भाजप आमदार सुभाष देशमुखांनी भाजप आणि काँग्रेस युतीच्या विरोधात पॅनल उभं करण्याचा निर्धार केलाय। त्यामुळे बाजार समितीत भाजप विरुद्ध भाजप अशी लढत रंगण्याची शक्यता आहे। निवडणुकीसंदर्भात कोर कमिटीतून मुख्यमंत्र्यांना फोन केला असेल तर काय बोलले मला माहिती नाही। मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष किंवा स्थानिक पातळीवरील नेत्यांचा मला निरोप नाही असं सुभाष देशमुख म्हणाले। दरम्यान मी या संदर्भात कोणतीही तक्रार करणार नाही, आपण लढणारा कार्यकर्ता असल्याचं देशमुख म्हणाले। कार्यकर्ते निर्णय घेतील, जो कार्यकर्ते निर्णय घेतील भारतीय जनता पक्षाचे या बाजार समिती उत्तर सोलापूर तालुका दक्षिण तालुका ह्या दोन्ही तालुक्यातले कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्यांनी सोडून द्या म्हटलं सोडून द्या, त्यांनी लढवायचं म्हटलं तर 100% भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मागे ठामपणे उभारणार हे पक्का आहे। त्यांनी तुमच्या मार्फत मला आव्हान करू नये, मी त्यांचा पालक आहे असं मी मानतो। त्यांना जर पालक वाटत नसेल तर मला असं वाटतं की तुमच्या मार्फत दिलेलं निवेदन बरोबर आहे। आणि मला असं वाटतं की आज सुद्धा प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी जो निर्णय घेतील, भारतीय जनता पक्षाचे 2 आमदार आहेत, भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे। तुम्हाला जर मुख्यमंत्री महोदयांनी काँग्रेस बरोबर चंद्रशेखर बावनकुळे साहेब अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष त्यांनी जर तुम्हाला काँग्रेस बरोबर जायला सांगितलं असेल तो संदेश मी ग्राह्य धरतो।